प्रियांनो, पौलाच्या जीवनामध्ये घडलेल्या घटनेवर आपण अध्ययन करत आहोत. पौल जेव्हा यरुशलेममध्ये गेला, तेव्हा तो सोबत काही भेटी घेऊन गेला. मंडळीच्या प्रती असणारं आपलं प्रेम दाखवण्यासाठी व त्याबरोबरच जे लोक पौलाच्या सेवेकार्यामध्ये तारलेले होते त्यांचंही प्रेम ते कृतीसह दाखवून द्यायचं आहे, या चांगल्या उद्देशाने जेव्हा पौल यरुशलेम येथे आला, ते अर्पणं त्यांच्या हातात दिल्यानंतर पौलाने जो नवस केलेला होता त्यानुसार जेव्हा तो मंदिरामध्ये गेला, तेव्हा विनाकारणच पौलाला धरण्यात आलं. अचानक येऊन त्यांनी पौलाला बांधून टाकलं आणि खेचून घेऊन त्यांनी पौलाला महासभेसमोर उभं केलं. पौलाला मारून टाकायचं आहे या विचाराने ते सर्व लोक तयार झाले. तेव्हा तेथे असणाऱ्या एका सेनापतीने ही गोष्ट जाणून घेऊन त्याने पौलाला वाचवण्याचा प्रयत्न केला व त्याने तेथून पौलाला फेलिक्स नावाच्या अधिकाऱ्याजवळ पाठवून दिलं. फेलिक्स नावाचा जो अधिकारी होता त्याने पौलाविषयीचं प्रकरण ऐकलं आणि जे लोक पौलाच्या विरुद्ध आरोप लावत होते त्यांचीही बाजू त्याने ऐकली आणि निर्णय देण्याच्या वेळेमध्येच फेलिक्स, जो एक अतिशय दुष्ट मनुष्य होता, जो एक लाचखोर होता, त्याने निर्णय द्यायला पाहिजे होता, परंतु निर्णय न ऐकवता 2 वर्षांपर्यंत त्याने तो टाळून दिला. अशा प्रकारे तो टाळण्याचं कारण काय होतं? प्रेषितांची कृत्य 24वा अध्याय व त्यातील 27वे वचन आपण पाहूया. पुढे 2 वर्षांनंतर फेलिक्सच्या जागेवर पुर्क्य फेस्त हा आला. तेव्हा यहुद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेलिक्स पौलाला कैदेतच ठेवून गेला. ठीक आहे प्रियांनो, पौल जेव्हा विचार करत होता की मला येथून सुटका मिळेल, मला उत्तर येथे मिळेल, अशा प्रकारे जेव्हा आशेने तो वाट पाहत होता, तेव्हा त्याची ती आशा निराशेमध्ये बदलल्या गेली. उत्तर मिळेल असं त्याला वाटत होतं, परंतु उत्तर मिळालं नाही, ते थांबलं गेलं. सुटका मिळेल असं त्याला वाटत होतं, परंतु त्याची ती सुटका टळल्या गेली. बेड्या तुटल्या जातील असं जेव्हा त्याला वाटत होतं, त्या बेड्या मात्र तुटल्या नाही, 2 वर्षांपर्यंत तशाच राहिल्या. प्रियांनो, आत्मिक जीवनामध्ये आशा आणि निराशा हे स्वाभाविक असतं, ही गोष्ट आपण कधी विसरू नये. सर्व काही आमच्या विचारांप्रमाणेच घडावं असा विचार आपण करत असतो, परंतु सर्व काही आपल्या इच्छेप्रमाणे घडणार नसतं, ही गोष्ट आपण विसरू नये. तुम्ही कितीही अधिक आत्मिक पुरुष असले, कितीही अधिक आत्मिक स्त्री असल्या, किंवा कितीही प्रार्थना करणारे असाल किंवा देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारे व्यक्ती असाल, तुम्हाला निश्चित उत्तर मिळेल अशा प्रकारे तुम्हाला मनात वाटत असेल, परंतु तरी देखील कित्येकदा कदाचित उत्तर तुम्हाला मिळणार नाही. त्यासाठी उशीर लागेल, अडखळणे येऊ शकतील, पण केवळ यावरून तुम्ही देवावर रुसून बसायचं नाहीये. देवावरील तुमचा विश्वास कमी होता कामा नये व परमेश्वराला कधीही सोडून द्यायचं नाहीये. ही जी गोष्ट आहे ती प्रेषित पौल आपल्याला अद्भुतरित्या येथे शिकवत आहे, तो पाठ शिकवत आहे. 2 वर्षांपर्यंत कोणत्याही कारणाशिवाय पौलाला तुरुंगामध्येच राहावं लागलं, तरी त्याने देवाकडे कुरकुर केली नाही, बडबड केली नाही, तो नाराजही झाला नाही. आणि त्याने आपला जो विश्वास होता, जो देवावरचा विश्वास होता, तो कमी होऊ दिला नाही. त्याने विपरीत अशा परिस्थितीमध्ये आपल्या विश्वासाला दृढ धरून ठेवलं. त्याने आपल्या आत्मिकतेला त्या आशा आणि नैराश्यामध्येही त्याने जिवंत ठेवलं. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आपण आत्मिक जीवनामध्ये अनेकदा नैराश्यामधून आणि व्याकुळपणामधून, निंदेमधून, अडचणींमधून जेव्हा आपल्याला जावं लागेल आणि त्याच वेळेला जेव्हा तुम्ही देवाकडून उत्तराची वाट पाहता आणि विचार करता की परमेश्वर निश्चित तुम्हाला आधार देईल, निश्चित देव मला उत्तर देणार, निश्चित परमेश्वर माझी काळजी घेणार, परमेश्वर निश्चित मला किनाऱ्याला पोहोचवणार, अशा प्रकारे विश्वास ठेवण्याच्या त्या काळामध्ये जेव्हा तुम्हाला उत्तर प्राप्त होत नाही, अशा त्या वेळेमध्ये निश्चित तो सैतान तुमच्याकडे येऊन तुम्हाला कमजोर करण्याचा तो प्रयत्न करेल. देवाच्या प्रती तुमच्यात जो विश्वास आहे त्याला तो निर्बळ करण्याचा प्रयत्न करेल. तो बोलेल, तुम्ही खूप प्रार्थना केली ना, तुम्ही खूप विश्वास तर ठेवला ना,
तुम्ही उपवास करून प्रार्थना केल्या ना, माझा परमेश्वर निश्चित माझी मदत करेल असं तुझ्या मित्रांनाही तू सांगितलंस ना. तुझ्या नातलगांसमोर तू देवाचं नाव उंच केलंस ना. तू तुझ्या देवाची प्रशंसा करत होतास ना. कुठे गेला आहे तुझा तो देव? खरोखर जर तुझा देव जिवंत आहे तर, खरोखर जर तुझा परमेश्वर सामर्थी देव आहे तर, मग का तो तुम्हाला उत्तर देत नाहीये? कदाचित तुझा देव तुला विसरून गेला आहे. त्याने तुझ्या प्रार्थनेचा स्वीकार केलेला नाही. आता तुझं आयुष्य असंच राहणार. प्रियांनो, तुम्हाला माहित आहे योबाची पत्नी येऊन त्याला काय म्हणाली? अजूनपर्यंत त्या देवाविषयी सत्व धरून राहिले आहात का? सर्व काही तर गेलं आहे. संपत्ती गेली आहे, सर्व धन गेलं आहे, सर्व मुलं मरून गेले आहेत, प्रकृतीही ढासळली आहे. सर्व काही गमावून देखील त्या देवाची स्तुती काय करत बसले आहात? त्या देवाला श्राप द्या आणि तुम्ही मरून जा. तेव्हा योबाचं उत्तर काय होतं? देवाने दिलेल्या सर्व आशीर्वादांचा अनुभव आपण घेतला ना. जेव्हा त्याने सर्व दिलं तेव्हा आपण आनंद घेतला ना. आता थोडेसे क्लेश, दुःख आणि अडचणी आलेले आहेत तर त्या परमेश्वराला दोष लावून कशा प्रकारे आपण एखाद्या विश्वासघातक्यांप्रमाणे बनणार? तू मूर्ख स्त्रियांप्रमाणे बोलत आहेस. प्रियांनो, आपल्या आत्मिक जीवनामध्ये आपल्या विश्वासाचं रक्षण करणं, आपल्या आत्मिकतेचं रक्षण करणं व आपल्या मुखाचं रक्षण करणं हे कधी गरजेचं असतं माहिती आहे? जेव्हा सर्व काही चांगलं घडत आहे, सर्व काही आपल्या इच्छेने होत आहे तेव्हा नसतं. आमच्या आत्मिकतेला, आमच्या विश्वासाला आणि आमच्या पवित्रतेला, देवाच्या प्रती असणाऱ्या आपल्या विश्वासाला कधी आपण जपलं पाहिजे? जसं आम्हाला पाहिजे तसं जीवनात घडत नाही तेव्हा. जी आशा आपण केली ती आपल्याला जीवनामध्ये मिळत नाही तेव्हा. तेच तुमचा स्वभाव कसा आहे, तुमची आत्मिकता कशी आहे, तुमच्यातील विश्वास कसा आहे हे दाखवून देत असतं. बायबलमध्ये जे लोक देवासाठी ज्वलंत असं जीवन जगले त्यांच्याबद्दल जर आपण अध्ययन केलं तर हेच सत्य आम्हाला दिसून येतं. देवाने दाविदाला राजा म्हणून अभिषेक केला, परंतु लगेचच त्याला सिंहासन मिळालं नाही. लगेच तो जाऊन सिंहासनावर बसला नाही. त्याला पोस्ट तर मिळाली होती, पोझिशन देखील त्याला मिळाली होती, परंतु तेथे जाऊन बसण्याची ऑर्डर त्याला मिळालेली नव्हती. 1 वर्ष झालं मिळाली नाही, 2 वर्ष होऊन गेले मिळाली नाही, आणि त्यावरून शौल हा दाविदाचा पाठलाग करू लागला होता. तो त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करत होता. हे काय आहे? देवाने मला राजा म्हणून अभिषेक केलेला आहे. आता त्या सिंहासनावर बसून मी राज्य चालवलं पाहिजे, पण मला असं पळावं का लागत आहे? मला मारून टाकण्यासाठी राजा माझा पाठलाग का करत आहे? खरं तर देव नेमकं काय करत आहे? जर मी राजा म्हणून शासन करायचं नाहीये, परमेश्वराची जर ती इच्छा नाहीये, तर त्याने मला राजा म्हणून अभिषेक का दिला? एकीकडे मला राजा म्हणून अभिषेक केला आणि दुसरीकडे शौल माझा पाठलाग करत आहे, आणि त्याने माझा पाठलाग करू नये म्हणून त्याला अडवत नाहीये. हे काय आहे? असे प्रश्न केले का? देवाकडे विचारत बसला का? नाही प्रियांनो. दाविदाने परमेश्वराच्या वेळेची विपरीत अशा परिस्थितीमध्ये देखील वाटच पाहिली. अनेकदा त्याच्या बरोबरच्या लोकांनी त्याला म्हटलं, तुम्ही एकदा आम्हाला परवानगी द्या, एका झटक्यात शौलाला मारून टाकतो. तो म्हणाला, नाही. जेव्हा त्या परमेश्वराची इच्छा होईल, त्या देवाने मला सिंहासनावर बसवण्याची जेव्हा वेळ येईल, तेव्हा ती वेळ कोणीही थांबवू शकणार नाही. तोपर्यंत मी माझ्या विश्वासाचं रक्षण करणार. मी माझ्या भरोशाला जपून ठेवणार. ही आहे आत्मिकता. परमेश्वराने दाविदाला सिंहासनावरती बसवण्याचा जोपर्यंत वेळ आला नाही, दावीद वाट पाहत राहिला. आत्मिकता धरून, विश्वासाला धरून, परमेश्वराच्या प्रती भरोसा ठेवूनच तो शौलाशी भांडत बसला नाही व शौलाच्या सैनिकांसोबत कोणत्याही प्रकारचं युद्ध केलं नाही, किंवा दाविदासोबत जे लोक होते त्यांना सांगून तुम्ही जाऊन त्या शौलाला जरा सांगा असंही बोलला नाही. दाविदाने देवाच्या वेळेची वाट पाहिली. एक विषय तुम्ही कधी विसरू नका. जर तुमचं जीवन परमेश्वराच्या इच्छेमध्ये आणि देवाच्या हातामध्ये असेल तर तुमच्या जीवनामध्ये कोणती गोष्ट कधी घडली पाहिजे ती निश्चितपणे परमेश्वर घडवून आणणार, यात कोणताही संशय नाहीये. भले जग इकडचे तिकडे झाले तरी, परंतु जर तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारे व्यक्ती आहात, तर तुम्ही परमेश्वराच्या हातात आहात, तर
तुमच्या जीवनामध्ये कधी काय घडलं पाहिजे, कधी काय झालं पाहिजे, परमेश्वर निश्चित ते करून राहणार. तांबड्या समुद्रासारखं अडखळण असेल, यरीहोसारखं अडखळण असेल, अडखळण कोणतंही असेल, हमानासारखे लोक किंवा नबुखदनेसरासारखे लोक तुमच्या जीवनामध्ये अडखळण बनू शकतील, किंवा हेरोदासारखे लोक अडखळण बनत असतील. कोणतेही अडखळण येऊ, तुमच्या प्रती देवाच्या योजना काय आहेत, त्याची इच्छा काय आहे, तुम्ही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगून त्याच्या इच्छेमध्ये जर चालाल तर तो देव निश्चितच तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर जे तुम्हाला देऊ इच्छित आहे ते तो निश्चित देणार. जर तुमचा यावर विश्वास असेल तर घाबरण्याची गरज नाही, भयभीत होण्याची गरज नाही, चिंता करण्याचीही गरज नाही, टेन्शन घेण्याची काहीही गरज नाही. तुम्ही शांतीने जीवन जगू शकता. पौलाच्या जीवनामध्ये आपण हेच पाहत आहोत. काहीही कारण नसताना त्याला 2 वर्ष तुरुंगामध्येच राहावं लागलं, पण या विचाराने पौल चिंतेत राहिला नाही, तो निराशही झाला नाही. पौलाचे विचार काय होते की जर माझ्या देवाला चिंता नाहीये तर मी का चिंता करू, माझ्या देवाला टेन्शन नाहीये तर मी का टेन्शन घेत बसू. एकदा काही लोक एका जहाजाने प्रवास करत होते. जहाजाने जेव्हा प्रवास करत असताना ते जहाज मध्य समुद्रामध्ये पोहोचलं तेव्हा तेथे मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या. जोरजोराने लाटाच उसळल्या नाही तर वादळ आणि वारा देखील सुटू लागला. भयंकर अशा तुफानामध्ये ते जहाज अडकलं. जोरजोराने त्या लाटा उसळू लागल्या, त्यामुळे जहाज हेलकावे घेऊ लागलं व आतमध्ये जे लोक होते तेही असे इकडे तिकडे हलू लागले. त्या भयंकर वातावरणामध्ये ते जहाज हेलकावे घेत पुढे जात होतं. तेव्हा सर्व लोक आपला जीव मुठीमध्ये घेऊन थरथर कापत भयभीत होत आणि ते आपापल्या दैवतांकडे प्रार्थना करत होते. काही लोक घाबरून गेले होते, काही लोक रडत होते. आता आपलं संपलं, आपण वाचणार नाही, आम्ही किनाऱ्याला जाऊ शकणार नाही, आपण आता वाचत नाही, रडत होते. सर्व लोक एकमेकांना धरून रडू लागले होते, एकमेकांना धरून ते ओरडत होते. आता त्या गोंधळलेल्या वातावरणाकडे पाहून तेथील एका मुलाला एक विचार सुचला. आपण सर्व येथे एवढे घाबरून गेलो आहोत, एकमेकांना पकडून रडत बसलो आहोत आणि या धोक्याने भरलेल्या या जहाजाला, भयंकर अशा या परिस्थितीमध्ये या जहाजाला चालवणारा जो चालक आहे, या जहाजाचा कॅप्टन काय करत आहे ते जरा पाहतो, तो कॅप्टन कसा आहे ते जाऊन पाहतो. हा विचार करत त्या तरुणाने हिम्मत करून ते सर्व जेथे होते त्या हॉलमध्ये आला आणि भयंकर त्या वादळामध्ये एक एक पाऊल पुढे टाकत जहाज चालवत असणारा तो कॅप्टन जेथे असतो त्या कॅबिनकडे गेला. मी जर दरवाजा उघडला तर आतमध्ये कॅप्टन खूप टेन्शनमध्ये असेल, तो घाबरून गेला असेल, खूप त्रस्त झालेला असेल. कदाचित हे जहाज बुडून जाऊ नये, सर्वांचा नाश होऊ नये, तो खूप वैतागलेला असेल, त्याचा घाम गळत असेल आणि तो ते जहाज कंट्रोलमध्ये आणण्यासाठी खूप त्रस्त झालेला असेल. कदाचित जर मी मध्ये जाऊन हे दार उघडलं तर कदाचित तो आपला कंट्रोल गमावू शकतो असा विचार करून तो मुलगा बराच वेळ तिथे उभा राहिला. पण याला टेन्शनमुळे राहवलं नाही. आतील लोकांचा आवाज वाढत गेला. आता काही पर्याय नाही असं म्हणत जहाज चालवत असणाऱ्या त्या कॅप्टनच्या केबिनचं दार त्याने उघडलं. दरवाजा उघडल्याबरोबर लगेचच जहाजाचा चालक त्या कॅप्टनने हसून म्हटलं, हॅलो यंग मॅन, हाऊ आर यू, असं बोलला. त्या मुलाकडे पाहून, काय मुला, कसा आहेस, तो हसत बोलला, प्रियांनो. तेव्हा या मुलाने त्या कॅप्टनच्या चेहऱ्यावरील हास्य पाहिलं. त्या कॅप्टनच्या चेहऱ्यावरील आनंद, प्रसन्नता आणि तो संतोष पाहिला. हा काहीच बोलला नाही, एकही प्रश्न केला नाही. तो धावत धावत गेला आणि ज्या मरणाच्या भीतीने जे लोक रडत होते त्यांच्याकडे गेला आणि काय म्हणाला माहीत आहे, अरे वेड्या लोकांनो, रडणं थांबवा. का बरं? मी आत्ता कॅप्टनला पाहिलं आहे, त्याला कसलंही टेन्शन नाहीये. तो अगदी शांतीने हे जे जहाज आहे पुढे घेऊन चाललेलं आहे, कारण त्यांना माहीत आहे की हे जहाज सुरक्षितपणे किनाऱ्याला जाणार आहे. तो कॅप्टन काही म्हणाला का, मुला टेन्शन घेऊ नकोस, मीही खूप टेन्शनमध्ये आहे की जहाज किनाऱ्याला पोहोचेल किंवा नाही, त्यांनाही सांग की त्यांनी प्रार्थना करावी, असं काहीच बोलला नाही. प्रियांनो, तो कॅप्टन खूप हसत होता. त्या हसत असणाऱ्या चेहऱ्याकडे या मुलाने पाहिलं. बस या गोष्टीने त्याला हिंमत मिळाली. डोंगरा एवढी काय ताकद त्याला मिळाली, आपल्याला काही होणार नाही या प्रकारचा भरोसा त्याच्या मनात आला, कारण की कॅप्टन टेन्शनमध्ये नव्हता. कृपा करून ऐका, तुम्ही व मी ज्या परमेश्वराची उपासना करत आहोत त्या जिवंत देवाच्या चेहऱ्यावरती कधीही टेन्शन दिसून येणार नाही.
आपण काय करायचं आहे की त्या देवाकडे जाऊन थोडासा वेळ व्यतीत करून यायचा आहे. त्या देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊन त्या देवाशी थोडंसं बोलून यायचं आहे. देवाला कसलं टेन्शन नाहीये. तुमच्या जीवनातल्या भविष्याविषयी त्याला टेन्शन अजिबात नाहीये. तुमच्या आरोग्याविषयी, तुमच्या विवाहाच्या बाबतीत, तुमच्या नोकरीविषयी, तुमच्या मुलांविषयी देवाला काही टेन्शन नाहीये. तुम्ही केवळ त्या देवाची इच्छा पूर्ण करणारे आहात तर, देवाच्या हातात जर तुम्ही आहात तर, तुम्ही आपलं संपूर्ण जीवन जर देवाच्या हातात सोपवलं आहे तर, तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, टेन्शन घेण्याची गरज नाहीये तुमच्यासाठी. तो देव देखील टेन्शन घेत नाहीये. कशामुळे? कारण तुम्ही सुरक्षित अशा त्या देवाच्या हातात आहात. जर तुम्ही हे सत्य जर जाणून घ्याल तर तुम्ही कशालाच घाबरणार नाही. कसलीही चिंता करणार नाहीत. आपल्या मनाची शांती तुम्ही गमावणार नाहीत. का? कारण की माझं जीवन माझ्या देवाच्या हातात आहे. त्या देवाच्या इच्छेशिवाय, त्याच्या मर्जीशिवाय, त्याच्या योजनेशिवाय माझ्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट घडणार नाही. पण जर तुम्ही देवाच्या इच्छेच्या बाहेर गेले तर, मी नेहमी हे सांगत असतो ना, कोंबडीच्या पंखाखाली जोपर्यंत तिचे पिलं राहतील, कोणतीही घार किंवा कावळा त्या पिल्लाला घेऊन जाऊ शकणार नाही. पण काही पिल्लं स्थिर राहत नसतात. नेहमी मी आईजवळच का राहिलं पाहिजे? नेहमी सारखं पंखाखालीच का राहायचं? काय मला स्वतंत्रता नाही? असा विचार करून स्वतंत्रतेसाठी बाहेर पडलं तर अगदी लगेचच तयार बसलेले तिथे आहेत. घार व कावळे उचलून घेऊन जातील. का ते पिल्लाला घेऊन जाऊ शकतात? का पिलू आपल्या जीवनाचा नाश करून घेत असतं? ते आपल्या आईच्या त्या सुरक्षित अशा त्या पंखाच्या खालून स्वतंत्रतेसाठी बाहेर पडलेलं असतं. सावध व्हा भाऊ आणि बहिणींनो. तुम्ही जोपर्यंत देवाच्या पंखाखाली आहात तोपर्यंत तुम्हाला कोणतं भय नाही, कोणती भीती नाहीये. निर्भयपणे तुम्ही जगू शकता. परंतु जेव्हा तुम्ही देवाच्या विरुद्ध जाऊन, वचनाच्या विरुद्ध जगून, स्वतःच्या विचारांचा आधार घेऊन जर चुकीचे पावलं टाकाल तर, स्वतःच्या इच्छेने जर वाईट मार्गाने तुम्ही जाल तर, तुम्ही टेन्शनपासून वाचू शकणार नाही, संकटांपासून वाचू शकणार नाही, दबावापासून वाचू शकणार नाही, हानीपासून वाचू शकणार नाही, दुःखापासून वाचू शकणार नाही. पण पौलाकडे तुम्ही पहा. त्याला त्याच्या जीवनामध्ये 2 वर्ष त्या तुरुंगातच राहावं लागलं. त्याने कोणती चिंता केली नाही. का? कारण माझं जीवनच देवाच्या हातात आहे. ज्या वेळेला देवाला माझ्या जीवनात जे घडू द्यायचं आहे तेच तो घडू देणार. माझ्या चिंता करण्याद्वारे काहीही उपयोग होणार नाही. प्रियांनो, एवढंच कशाला? तुम्ही कधी बसने प्रवास करत असता, तुम्ही या शहरातून त्या शहरात जाऊ इच्छित असता, तुम्ही कितीही टेन्शन घेतलं, त्या बसला जेथे जायचं आहे तेथे थांबणार आणि तुम्हाला जेथे जायचं आहे तेथे पोहोचणार. किंवा तुम्ही ट्रेनमध्ये बसून कितीही चिंता करत जोराने ओरडले, रेड सिग्नल लागला तर काय करणार? ती थांबणार. समोरून जर दुसरी ट्रेन आली तर मग काय करणार? थांबणार. तुम्ही तुमचं वॉच 1000 वेळा पाहिलं तरी ती तुम्हाला वेळेच्या अगोदर अजिबात घेऊन जाणार नाही. तुम्ही असं टेन्शनमध्ये बसून सारखं घड्याळ पाहत राहून काय ही आपल्याला वेळेवरती पोहोचवणार का? टाईमवरती घेऊन जाणार का? ही आपल्याला खरंच वेळेवर नेईल का? असं तुम्ही शेजारच्यांना विचारलं, समोरच्यांना जर किती तुम्ही विचारलं, कितीही टेन्शन घेतलं, तुमचं जीवन आणि तुमचा प्रवास त्या ट्रेनच्या चालकाच्या हातातच असतं. आता मी विचारतो, टेन्शन घेऊन खरंच काही उपयोग आहे का? किंवा मग जेव्हा मला पोहोचायचं आहे तेव्हाच मी पोहोचणार. माझं टेन्शन घेण्यामुळे काहीही उपयोग होणार नाही. असं जर टेन्शनबद्दल तुम्ही खरोखर जाणून घ्याल तर कसं जगणार? शांतीने जगणार. हीच तर देवाची इच्छा आहे. तुम्ही आपलं जीवन माझ्या हातात दिलं आहे ना, मग तुम्हाला कधी कोठे पोहोचायचं आहे, कोणत्या वेळेत पोहोचायचं आहे, माझ्या पोहोचवण्याच्या वेळेमध्ये सुरक्षित मी तुम्हाला पोहोचून देईल. परंतु तुम्ही टेन्शन का घेत आहात? तुमच्या देवाच्या प्रती विश्वास नसेल तर, देवाच्या प्रती तुम्हाला भरोसा नसेल तर, त्याची मर्जी तुम्हाला माहिती नाहीये तर टेन्शन व टेन्शन राहणार. तुम्ही बारकाईने पाहाल तर देवावरती पूर्णपणे विश्वास ठेवणारे लोक, असे बायबलमध्ये जितकेही लोक होऊन गेले ते सर्व टेन्शनमधून गेले. उदाहरणार्थ योसेफ, बऱ्याचशा परीक्षांमधून तो गेला पण टेन्शन घेतलं नाही. दाविदाला भयंकर अशा परीक्षांमधून जावं लागलं, परंतु त्याने काय म्हटलं? काय? परमेश्वरा, तूच माझा आश्रयस्थान आहेस.
मी तुझ्याकडेच येऊन तुझा आश्रय घेणार. तूच माझा दुर्ग आहेस. तूच माझा गड आहेस. तूच माझा दुर्ग आहे. लपण्याचं ठिकाण तूच आहेस. माझं बल आणि आश्रय दुर्ग तूच आहे. असं बोलत तो देवाकडे गेला. व दानिएलाच्या जीवनात देखील जेव्हा मृत्यूचं भय आलं, तो घाबरला नाही. शांतीसह त्याने गुडघे टेकले. इयोबाने जेव्हा सर्व गमावलं तेव्हा म्हटला, परमेश्वराने दिलं आणि परमेश्वराने नेलं. धन्य त्या परमेश्वराचं नाव. अशा प्रकारे बोलण्यासाठी किती विश्वास पाहिजे प्रियांनो. यस, हे कधी शक्य होत असतं की माझं जीवन देवाच्या हातामध्ये आहे. मी बसमध्ये बसलो आहे. किती वाजेपर्यंत मी तेथे पोहोचणार आहे? हो. हे माझ्या हातात असतं का? तुमच्या हातात असतं का? तुम्ही बसमध्ये बसले, किती वाजता जाणार तुमच्या हातात नसतं. तुम्ही ट्रेनमध्ये बसले, किती वाजता पोहोचणार तुमच्या हातात नसतं. तुम्ही फ्लाईटमध्ये बसले, तिकडे तुम्ही किती वाजता पोहोचणार ते तुमच्या हातात नाही. तुम्ही कितीही टेन्शन घेतलं, कितीही ओझं तुमच्यावर असेल, त्या ट्रेनवर, त्या बसवर, त्या फ्लाईटवर तुम्ही काही प्रभाव टाकू शकणार नाही. ज्या वेळेला ते पोहोचायचे आहे त्या वेळेला ते पोहोचणार. तुम्ही टेन्शन घेऊन काही उपयोग होणार नाही. शांतीने तुम्ही जगले तर तुम्हाला शांती राहणार आणि आरोग्य राहणार. हा विचार करून तुम्ही बायबल घेऊन वाचू लागाल तर, किंवा देवाचे गीत तुम्ही गात असाल तर, आत्मिक गीत तुम्ही ऐकत असाल तर, किंवा परमेश्वराने जे अद्भुत कार्य तुमच्या जीवनात केलं आहे त्याचं स्मरण करून त्याला धन्यवाद दिले तर, थोडा वेळ असा वेळ घालवला तर शांतीने ज्या ध्येयापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे तेथे तुम्ही पोहोचाल. आज देव तुम्हाकडून हीच अपेक्षा करत आहे. चिंता केल्याने, टेन्शन घेतल्याने काहीही उपयोग होणार नाही. पवित्र परमेश्वर देव बापा, पौल हा तुझ्या हातामध्ये होता, तुझ्या इच्छेत चालत होता. चिंता करून आणि घाबरून जाऊन, हताश होण्याद्वारे किंवा मग निराश होण्याच्या द्वारे आम्ही काही मिळवू शकणार नाही, काही प्राप्त करणार नाही. पौल धार्मिकतेने जगत होता, यामुळे तो कोणासमोर झुकला नाही, कोणाला घाबरला नाही. त्याने संपूर्णपणे स्वतःचं जीवन तुझ्या हातामध्ये सोपून दिलं. विरोध करणाऱ्या लोकांमध्ये, नाश करण्याच्या हेतूने, हत्या करण्याच्या हेतूने, मारून टाकण्याच्या हेतूने विचार करणाऱ्या लोकांमध्ये तो निर्भयपणे जीवन जगला. निर्भयपणे तुझा साक्षीदार बनून तो जगला व पुढे जात राहिला. असं जीवन देवा आम्हातील प्रत्येकाला तू दे. येशूच्या पवित्र नावाने प्रार्थना मागतो बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.